शिवसेना एकनाथ शिंदे गट यांच्या वतीने विविध शासकीय योजनांचा लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या मोफत महासेवा शिबिराला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून शिबिरात नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे। जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांच्या पुढाकारातून छत्रपती शिवाजी महाराज चौकीतील शिवसेना जिल्हा शहर संपर्क कार्यालयात हे शिबिर सुरू आहे। या महासेवा शिबिरात प्रधानमंत्री स्वनिधी योजना, नवीन मतदार नोंदणी, आधार नोंदणी व पॅन कार्ड सेवा, मुख्यमंत्री लाडकी बहीण KYC, उज्ज्वला गॅस योजना, बांधकाम कामगार नोंदणी, आयुष्यमान भारत कार्ड, ज्येष्ठ नागरिक कार्ड, ई श्रम कार्ड आदी योजनांचा समावेश करण्यात आला आहे। एकाच छताखाली या सर्व सेवांची मोफत उपलब्धता मिळत असल्याने नागरिकही मोठ्या उत्साहात सहभागी होत आहेत। गरजवंत नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी केले आहे। महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते यांच्या आदेशाने शिवसेनेच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये आज तुम्ही बघितलं असेल, आज तिसरा दिवस आहे। ई सेवा केंद्राचं उद्घाटन झालं आणि तेव्हापासून आज तिसऱ्या दिवशी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक त्यांच्या समस्या घेऊन येत आहेत, छोटी मोठी कामं घेऊन येत आहेत। ती सोडवण्यासाठी आपला शिवसैनिक या सगळ्यांना मार्गदर्शन करत आहे। ई सेवा केंद्राचे जे काही कर्मचारी आहेत त्यांच्या मदतीनं या लोकांचे रेशन कार्डचे कामं असतील, आधार कार्ड दुरुस्ती असेल, पॅन कार्डच्या मधल्या काही गोष्टी असतील, बांधकाम कार्ड तयार करणे, ज्येष्ठ नागरिकांच्या योजनांच्या संदर्भातली माहिती देणं, ज्येष्ठ नागरिक कार्ड तयार करून देणं, आयुष्यमान भारत या योजनेचे कार्ड तयार करणे, लाभार्थी तयार करणे, अशा विविध योजनांचा या शिबिरामध्ये लोक लाभ घेताना आपण आज बघतोय। आपण वास्तविक हे 14 तारखेला शिबिर संपणार होतं, 4 दिवसासाठी हे शिबिर घेतलं होतं, पण लोकांचा वाढता प्रतिसाद बघितल्यानंतर आता आपण असं ठरवलं की हे शिबिर 18 तारखेपर्यंत तरी आपण चालू ठेवणार आहे, जेणेकरून या भागातले जे काही नागरिक आहेत त्यांच्या सुविधासाठी आपण हा शिबिराची तारीख वाढवत आहोत। याचबरोबर धर्मवीर अनंत दिघे सहायता केंद्र हे पण आपण नव्याने सुरू केलेलं आहे। त्या माध्यमातून आपण नागरिकांना एक वेगळी अशी शिवसेना पक्षाने एक ॲप तयार करून लोकांना एक सुविधा देण्याचा विषय घेतलेला आहे। त्याच्यामध्ये आपण नागरिकांना काही फॉर्म्स दिलेले आहेत आणि त्या नागरिकांचा फॉर्म भरून घेतल्यानंतर, माहिती भरून घेतल्यानंतर ते नागरिक कोणत्या योजनेसाठी पात्र आहेत असा त्यांचा रिपोर्ट तयार होतो। म्हणजे जेणेकरून आज नागरिकांना ह्या गोष्टीच माहीत नाहीत की आपल्याकडं सरकारच्या 3-4 हजार योजना आहेत, पण कोणत्या लोकांना कोणती योजना लागू होते हा अज्ञान असल्यामुळं लोकांना त्या योजनापर्यंत पोहोचता येत नाही आणि लोकांना त्या योजनापर्यंत पोहोचण्याकरता आपण त्यांचा रिपोर्ट काढून देतोय। आत्ताच मी एकाचा रिपोर्ट काढला होता, त्यामध्ये त्या एका व्यक्तीला 17 योजना घेता येतात। म्हणजे त्यांना मला सुद्धा माहीत नव्हतं आणि त्यांनाही माहीत नव्हतं की त्यांच्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या एकूण 17 योजना त्या एका व्यक्तीला मिळत आहेत। OBCसाठी वेगळ्या आहेत, SC STसाठी वेगळ्या आहेत, अशा सगळ्यांसाठी वेगवेगळ्या योजना असलेलं असं ॲप फक्त शिवसेना पक्षात धर्मवीर आनंद दिघे सहायता केंद्र या माध्यमातून आपलं ते काम सुरू आहे। आज आपण त्याचेही पॉम्पलेट वाटलेत, त्याच्यामुळं त्यांचाही नागरिकांचा मोठ्या प्रमाणामध्ये रिस्पॉन्स आपल्याला बघायला मिळतोय आणि हे शिबिर असंच अविरत चालू ठेवण्यासाठी आपण प्रयत्न करतो। नाही, नागरिकांमध्ये प्रचंड आनंदाचं वातावरण आहे, कारण नागरिकांना पहिलाच ते योजना माहीत नसतात। ई सेवा केंद्रावर त्यांच्या पैशाची लूट होते, त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही। काही अशिक्षित लोक असतात, वयस्कर लोक असतात, त्यांना मार्गदर्शनाची समजावून सांगण्याची गरज असते, पण आमचा शिवसैनिक त्यांना समजावूनही सांगतो, त्यांचे कागदपत्र स्वतः हाताने भरतो आणि बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलेलं आहे की 80% समाजकारण आणि 20% राजकारण हा विचार घेऊन या शिवसेना कार्यालयातून अविरत अशा पद्धतीचं काम चालू असतं।